विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे महेश माणिकराव केंजळे. गेली 20 वर्ष ना मी साताऱ्यात ऑफलाईन क्लासेस घेतो. हा व्हिडिओ अतिशय इम्पोर्टंट आहे. का? तर मॅथ्सची असणारी भीती. माझं प्रत्येक व्हिडिओ ना जरा मुलांशी डिस्कस झाले, की मला जरा पॉइंट कळतात. चला ह्याच्यावर व्हिडिओ बनवलाच पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो लिहिलंय मी मॅथ्सचा अभ्यास करताना विद्यार्थ्यासमोरील अडचणी. पण ब्रॅकेटमध्ये लिहिलंय मी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. तर ही पहिली अडचण आहे. हा पहिला प्रॉब्लेम आहे. काय? की आपण काय करतो, की एखादा टॉपिक ना खूप अवघडच आहे असं कन्सिडर करतो अगोदर. नाही मला जमणारच नाही. मी तुम्हाला सांगू का? माझ्याकडे 11th ॲडमिशन घेताना काही स्टुडंट स्टार्टलाच म्हणतात, "मॅथ्स आम्ही घेणार नाहीये." का? तर मॅथ्सला कमी मार्क पडलेत. म्हणजे पहिला प्रॉब्लेम आहे मनातील भीती. ओके. पण दुसरा आणखीन काय प्रॉब्लेम आहे? मी तुम्हाला सांगतो. बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये गडबड आहे. आता जस्ट सांगू का? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची एक टेस्ट झाली क्लासमध्ये आणि त्यात सेबी पेरिमीटरचा एक फॉर्म्युला आहे. तुम्हाला माहिती आहे ना? A प्लस बी प्लस सी अपॉन 2. ओके. तुम्ही म्हणाल, "सर अजून ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नाही केलं." अरे पण हा 8वीतच झालाय. हेरॉन्स फॉर्म्युला होता. तुम्हाला असा काय आठवतं का ट्रायंगलचा फॉर्म्युला? असेल तो ब्रॅकेट एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी होता की नाही? होता. तर टेस्टमध्ये ना मी व्हॅल्यू पुट करतो. जरा रँडमली कुठल्याही व्हॅल्यू घेतो. पण मला आठवतं इथं 30 होतं बरं का, डिव्हाईड बाय 2. मग त्या स्टुडंटनं काय केलं होतं, की या 30ला 2 न डिव्हाईड केलं आणि या सगळ्यांची ॲडिशन काढून काढली सेमी पेरिमीटर. छानभर कॅल्क्युलेशन पुढचं केलं होतं. हाल्फ अँगल फॉर्म्युलाचं होतं लक्षात घ्या. पण इथंच गडबड झाली ना. मग हे माहीत नाहीये का तुम्हाला? माहीत आहे मग का चुकताय? इतकं गडबड होते. बेसिक गोष्टी आहेत या. असं कॅल्क्युलेशन करता येतच नाही. प्लस साइन असेल, मायनस साइन असेल, ते कॅल्क्युलेशन अगोदर न्यूमरेटरचं करा. मग डिव्हाईड वगैरे करा. अजून दुसरी चूक मी तुम्हाला सांगतो. बघा, केमिस्ट्रीची टेस्ट झाली 11वीच्या बॅचचे. ओके. नंबर ऑफ मोल्स काढायचे होते. 20 आणि मोलार मास काहीतरी 46 होतं. NO2 होतं आय थिंक बरं का. बरं याचं उत्तर बऱ्याच मुलांनी ज्यांना हे नवीन स्टुडंट आहेत बरं का आणि 11वीला 10वीला त्यांना 90 अबोव्ह 90 पर्सेंटेज आहे. तर त्यांचं ॲन्सर होतं 2.3. काही मुलांचं होतं, काही मुलींचं होतं. मी सीसीटीव्हीत बघितलंय जवळ बसलेले नव्हते ऑब्व्हियसली. मग काय चुकलं? काय चुकलं तुमच्या लक्षात असेल. त्यांनी काय केलं माहितीये का? चला याला 2 ने डिव्हाईड केलं. 10/23 अरे 1/2.3 ना लिहून टाकलं 2.3. मग त्यांना एवढं कळालं नाही का, की वरती 20 हा छोटा नंबर आहे, खाली 46 हा मोठा नंबर आहे. ओके. मग असं जर असेल लक्षात घ्या, आन्सर 0 पॉइंट येईल ना. लॉगच्या कॅल्क्युलेशनमध्ये पण मुलं ही चूक करतात फिजिक्स, केमिस्ट्रीच्या वेळेस. जमत नाही. कॅरेक्टरिस्टिक्स वरून पॉइंट ॲडजस्ट करायचा आहे ना. मग पुन्हा तेच बेसिक तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन कळालं पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम काय होतोय? एक तर मनात असणारी भीती. लिहूया का इथं आपण, की जी भीती आहे ना, ती काढून टाका. ही नको आहे मला. सोपं आहे. तुम्ही माझ्याबरोबर रोज संध्याकाळी 7 वाजताचे लेक्चर्स अपलोड होतायत, ते फॉलो करताय की नाही सांगा बघू? त्यात मी डेरिव्हेटिव्ह टॉपिक स्टार्ट केला. ऑलरेडी 1 आठवडा तो कोर्स झालेलाच आहे. YouTubeवर आहे लक्षात घ्या. आणि शेवटपर्यंत मी बोर्डची तयारी मॅथ्सची करून घेणार आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही न्यूज पोहोचवा तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर जे मॅथ्सला घाबरतात अशा लोकांसमोर. ठीक आहे, जाऊ दे. दुसरं मी काय सांगितलं, की बेसिक्स मॅथ्स ओके. बरं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे माहिती आहे ना रे बाळांनो, की पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे असते. पुन्हा मल्टिप्लिकेशन, ते डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन एक रूल आहे ना कुठलातरी कुठला असेल सांगा मला कमेंटमध्ये सांगा लक्षात घ्या. म्हणजे काही कॅल्क्युलेशनमध्ये अगोदर कुठलं कॅल्क्युलेशन करायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या मुलं चुका करतायत हेही मला नको आहे लक्षात घ्या. ओके. प्रॅक्टिस शिवाय काही पर्याय नाहीये. ओके. झालं. बेसिक तुमचं क्लिअर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन चूक काय होते? चला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनकडे जाऊया. प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशनचे 9 फॉर्म्युले आहेत. बरं ट्रिग्नोमेट्री म्हटलं ना, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्काचा टॉपिक आहे. सीईटीत कुठल्याही शिफ्टचा कुठलाही पेपर बघा 4 प्रश्न याच्यावर असतातच हमखास. असं असेल तर केला पाहिजे तो टॉपिक परफेक्ट आपण. हे की नाही सांगा बघू? मग मुद्दा असा आहे पुढचा पॉइंट बेसिक जाऊ दे. जाऊ दे नाही बेसिक क्लिअर करायचंय. त्याच्यानंतर तुमचे फॉर्म्युलेज क्लिअर आहेत का बघा. त्याच्याशिवाय काही होणार नाही. तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युला हा आठवलाच पाहिजे. हां, प्रॅक्टिसशिवाय होणार नाहीये. तर मी तुम्हाला सांगतो. संध्याकाळी किंवा नेहमी रोज संध्याकाळी 7:00ला व्हिडिओ मिळणार तुम्हाला. रेकॉर्डेड आहे, लाईव्ह नाहीये. 10-15 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. कधीही बघून तुम्ही ते पॉइंट क्लिअर करू शकता. मी बघितलंय एकाच टाइपचे प्रॉब्लेम असतात. प्रॅक्टिस केली की आपोआप फॉर्म्युले क्लिअर होतात. पण ते लगेच विसरतात पण.
पुन्हा 10 दिवसांनी त्याची रिव्हिजन केली पाहिजे. म्हणजे फॉर्म्युलेज करताय, प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करताय, रिव्हिजन करताय की नाही? नसेल तर पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. बरं, आणखीन महत्वाचं आय-एम-पी प्रॉब्लेम्स. आता हे कुठले असतात? परीक्षेत आलेले आय-एम-पी? नाही. जे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करत असताना डिफिकल्टीज येतील, डाउट्स तुम्हाला विचारावे लागतात ना, ते आय-एम-पी क्वेशन. त्याची वर्षभरात 2-3 वेळा रिव्हिजन व्हायला पाहिजे. जे येते तेच करण्यात काय अर्थ आहे? डोक्यात आलं तुमच्या? कारण एक्झाम स्ट्रॅटेजी इम्पोर्टंट आहे. बोर्डच्या वेळेस ठीक आहे, चला मॅथ्सला 1 दिवस सुट्टी असते, त्यात होतं बऱ्यापैकी कव्हर. पण सीईटीत काय? उद्या सीईटीचा पेपर आहे. एका दिवशी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असणार आहे ना. मग त्यावेळेस सगळं मेमरीमध्ये असलं पाहिजे. म्हणजे यावर्षी तुमच्या ना ब्रेनची चांगली एक्सरसाइज होणार आहे लक्षात घ्या. ओके. ब्रेन पॉवर इन्क्रीज होणार आहे. कारण तुम्हाला जास्तीत जास्त स्टोअर करावं लागणार आहे त्याच्यात. ओके. आणि आनंदानं बरं का. आनंदानं हे लक्षात घ्या. ओके. बरं. सगळ्यात महत्वाचं काय? हे सगळं झालं लक्षात घ्या. प्रॅक्टिस पण करताय, हे सगळं ओके. टेस्ट देताय का? ऑफलाईन क्लासमध्ये टेस्ट असतातच. कॉलेजमध्ये टेस्ट होतातच. असं होणारच नाहीये. चला तुम्ही क्लास नाही लावला, तर कॉलेजच्या टेस्ट असणारच आहेत. द्या ना. आणि क्लास लावला तर भरमचा टेस्ट तुमच्या असणारच आहेत. ओके, मी क्लासला पण जात नाही, कॉलेजला पण जात नाही. मी सेल्फ स्टडी करतोय. मग मिळवा ऑनलाईन मटेरियल. भरपूर आहे. टेस्टसाठी भरपूर मटेरियल अवेलेबल असतं लक्षात घ्या. ओके. मग तुम्ही तिथून टेस्ट द्या. पण प्रामाणिकपणे टेस्ट द्यायची आहे लक्षात घ्या. प्रामाणिकपणे टेस्ट ही द्यावीच लागेल. बरं, आता एक लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एवढेच 2 मोठे टॉपिक आहेत का? अवघड? नाही. मग तुम्हाला असं वाटेल मी म्हणेन नाही भरपूर अवघड टॉपिक आहेत. तसंही काही नाहीये. मला म्हणायचं बघा हेच 2 टॉपिक सिलेबसमध्ये आहेत का? नाही. मग माझं ऐका. ॲट एनी कॉस्ट तुम्हाला सांगतो लॉजिक आणि मॅट्रिक्स हे दोन्ही मिळून बोर्डच्या एक्झाममध्ये 14 मार्काला टॉपिक आहेत. लॉटरी आहे लक्षात घ्या ही. सोपे क्वेशन्स आहेत. ओके. त्याच्यानंतर सांगतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन हे दोन्ही मिळून 10 मार्काला आहे. कुणालाही हे जमवू शकतं असं आहे लक्षात घ्या. ईझी आहे आणि आता सांगू का बायनॉमियल मधलं एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स. जेव्हापासून एक्झाम सुरू झाले तेव्हापासून कुठलाही म्हणजे जेव्हापासून हे सिलेबसमध्ये ॲड केलंय, तेव्हापासून कुठल्याही वर्षीचा पेपर बघा, तुम्हाला ह्याच्यातले क्वेशन्स दिसणार म्हणजे दिसणारच. एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स 2 मार्काचा फिक्स क्वेशन आहे. एल-पी-पी 4 मार्काचा फिक्स क्वेशन आहे. डेरिव्हेटिव्हचे थेरम 4 मार्काला फिक्स सगळ्यांना जमतात. ओके. सगळ्यांना जमतात लक्षात घ्या. परफेक्ट. आता मी रेग्युलर घेतोय डेरिव्हेटिव्ह. टॉपिक माझा डेरिव्हेटिव्ह जेव्हा कंप्लीट होईल ना, तेव्हा मी थेरमचा एक सेपरेट आणखीन एक व्हिडिओ तयार करून देईन तुम्हाला. ओके. म्हणजे एक्झामच्या वेळेस बघा, बरीचशी मुलं तशी असतात. उद्या मॅथ्सचा पेपर आहे, आदल्या दिवशी YouTubeला हात लावतात, काही सापडते का बघायला. ओके. नाही बाळांनो, वर्षभर कष्ट घ्यायचे आहेत. इथेच किती मार्क्स झाले रे? जवळ-जवळ 32 मार्क्स झाले. 1, 2, 3, 4, 5, 6 टॉपिकमध्येच फक्त. ते बी डेरिव्हेटिव्ह बाकीचं मी धरलं नाहीये. फक्त थेरम पकडलेत. बरं एवढे सोपे आहेत का? नाही. वेक्टर सोपं आहे. लाईन, प्लेन हे देखील सोपं आहे. हे सगळं सोपं वाटेल ह्याच्यामुळं. फॉर्म्युलाज. मग त्याची लिस्ट पुढं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा यूज व्हायला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. ओके. बरं आणखीन एक महत्त्वाचं बरं का मी तुम्हाला सांगतो, की काय होतं बरं का, फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. एक सुधीर नावाचा मित्र होता, रूम पार्टनरच होता. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होता. केमिकल इंजिनिअरिंग त्यानं कंप्लीट केलं. आता तो खूप मोठ्या पोस्टवर आहे एका कंपनीमध्ये. पण मेन पॉइंट काय आहे, की कॉलेजवरून आम्ही आलो, की तो अभ्यासाला बसायचा. आणि आम्ही खेळायला जायचो. क्रिकेट हे ते टाईमपास अंधार पडेपर्यंत खेळायचो. नंतर येतोय तो बघतोय काय सुधीर जेवायला गेलाय. ओके. जेवण करून आल्यानंतर त्यानं बाकीच्या सब्जेक्टला हात लावलाय. ओके. बरं तो तसा नाहीये. तो एक्सरसाइज वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये फिट होता लक्षात घ्या. बरं तो टाईम वेस्ट करत नव्हता. पण मेन मुद्दा सांगायचा आहे काय, की तो रोज मॅथ्स करायचा. रोज. रोजच त्याचा मॅथ्सचा अभ्यास असायचाच लक्षात घ्या. हॉस्टेलचा एक तो मोठा फायदा झाला बरं का मला. 12वी पर्यंत ठीक आहे मी एकटा पडलो होतो. पण जेव्हा इंजिनिअरिंगला हॉस्टेलला गेलो ना, तेव्हा बरेचसे मित्र भेटले जे एक्स्ट्राऑर्डिनरी होते. त्यांच्यावर राहून मी पण अभ्यास केला आणि माझं इंजिनिअरिंग मी तुम्हाला खरं सांगू का? कॉलेजमधले स्टाफ फॅकल्टीज काही घेत नाहीत बरं का इंजिनिअरिंगला. तुम्हाला तुमच्याच फ्रेंडबरोबर राहून एकमेकावर ग्रुप स्टडी करूनच सगळं करावं लागतं. माझं एक थोडंसं वाक्य चुकलं. काहीही घेत नाही तसं नाही. घेतात. काही खूप चांगले शिक्षक पण असतात. पण सगळेच मिळणार का चांगले? नाही. कारण बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मी तुम्हाला सांगतो, जस्ट इंजिनिअरिंग आत्ताच पास आउट केलंय, तर लगेच त्यांना आज रिक्रूट केलं जातं म्हणूया आपण फॅकल्टीज म्हणून. ओके. मग हे चालणार नाही असं म्हणूया आपण. त्यामुळे तुम्हालाच सेल्फ स्टडी करावं लागणार आहे हे लक्षात घ्या. मग आता सगळ्या गोष्टीवर हे करायचंय आपण. मग टार्गेट काय आपलं? हे महत्वाचं. हे सगळ्यांना बाजूला ठेवूया आपण आणि मग माझं टार्गेट काय? तर माझं टार्गेट आहे, की मला पैकीच्या पैकी मार्क पाडायचे आउट ऑफ 100 पैकी 100 मार्क पाडायचे आहेत.
ओके. पण थांबा. मी माझ्याकडंच एक स्टुडंट होता बरं का. प्रॉब्लेम काय सांगतो मी ते खूप एनालिसिस केलं त्या गोष्टीचं लक्षात घ्या, की त्या स्टुडंटचे मी मार्क लिहितो. बोर्डच्या एक्झाममध्ये 99 आणि सीईटी 32. हा ठीक आहे. माझाच स्टुडंट होता. ऑफलाईनचाच होता लक्षात घ्या. खूप हुशार होता. ओके. सगळं व्यवस्थित चाललं होतं लक्षात घ्या. पण पॅनिक मोड. घाबरला की संपलं. तरी देखील मी तुम्हाला सांगतो घाबरण्याची कारणं काय आहेत? नीट लक्ष द्या. बोर्डच्या एक्झाममध्ये ना एक 30 क्वेश्चन असतात लक्षात घ्या. मॅक्सिमम 30 क्वेश्चन म्हणूया आपण आणि वेळ असतो जवळ-जवळ 180 मिनिटं, 3 तास. सीईटीला 50 प्रश्न असतात. त्यातले आपण कुठले बघितलेले सुद्धा नसतात. ह्यात कसं थेरम ओळखीचे आहेत, बऱ्याचशा गोष्टी ओळखीच्या आहेत आणि सीईटीला काय होतं सगळे नवीन प्रश्न. मग सगळे नवीन प्रश्न जर असतील सीईटीला ओके, लेंदी क्वेशन असतील, तर 50 प्रश्नाला एक 200 मिनिटं तर वेळ दिला पाहिजे की नाही सांगा बघू. मग 30 प्रश्नाला तुम्ही 180 मिनिटं वेळ देताय. मग या 50 प्रश्नांसाठी फक्त 90 मिनिटं वेळ आहे. ते सुद्धा कमी स्कोर होण्याचं कारण आहे. म्हणजे मला तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे? अॅक्युरसी पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्काचं टार्गेट आहे आणि इथलं टार्गेट सुद्धा खूप मोठं आहे. सांगू का तुम्हाला 80 प्लसचं टार्गेट ठेवायचं आहे का? नाही. 100चंच टार्गेट आहे तिथं पण माझं सीईटीला सुद्धा. स्पोर्ट्समध्ये माझं तेच टार्गेट असणार आहे. मॅथ्सचे डेली प्रॅक्टिस व्हिडिओ तुम्हाला दिले जाणार आहेत लक्षात घ्या. नंतर थोडा पुढच्या महिन्यात जेव्हा मी कोर्स लॉन्च करेन तेव्हा. पण मेन पॉइंट काय आहे, की हे जर टार्गेट अचीव्ह केलं तर काय होईल सांगा बघू? केमिस्ट्रीमध्ये एव्हरेजली 40च्या पुढे मुलं गेलेलीच आहेत. का? मला माहिती आहे पेपर पॅटर्न कसा आहे, एकदम सोपे प्रश्न आहेत. अरे ब्रोमिनचा कलर कुठला आहे विचारतायत. ओके. रिएक्शन्स अख्खी सांगतो तर रिएक्शनचं नाव काय ते विचारतायत. ओके. कॅटलिस्ट कुठला वापरला असले प्रश्न असतात. ओके. ओसवाल्ड डायल्युशन लॉ, फिक्स के इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सीचा फॉर्म्युला न्यूमेरिकल असतं. सॉलिड स्टेट, एज फिक्स क्वेशन्स आहेत 30-35. ओके. मग 40 मार्क पडायला काही हरकत नाही. फिजिक्समध्ये 20च पडले समजा टाईम मॅनेजमेंट नाही झाली आणि मॅथ्समध्ये जर 80 पडले तर 140, 130 गेल्या वर्षी क्लासमध्ये एका मुलाला होते. त्याचं 99.5% होतं. आता 140 म्हणल्यावर 99.67 कडे जाल तुम्ही. टार्गेट अचीव्ह आरामात अचीव्ह होईल मॅथ्समुळं. पण इथं खूप कमी पकडलं बरं का मी स्कोर. तिथेही चांगलेच मार्क पडतील. मग या व्हिडिओत मला काय सांगायचं होतं? की टार्गेट मोठं आहे आणि मी सीरीज सुरू केली ती जास्तीत जास्त मुलांच्यावर फॉलो करा. ठीक आहे. रोज संध्याकाळी 7 वाजता माझा व्हिडिओ तुम्हाला मिळणार. त्यात मॅथ्सचं लेक्चर असणार आहे. आता पहिला टॉपिक सुरू केलाय. सगळे टॉपिक फिनिश करायचे आपल्याला. तुमची साथ मला हवी आहे. ओके. आणि मी तुमच्यावर असणार आहे नेहमी. ऑल द बेस्ट.